तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे 2 किलो रव्याच्या पापड्या। तर त्यासाठी मी इथं मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 कळशा पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि रवा मी इथं रात्रीचा भिजत घातला होता। तर रव्यातलं पाणी असं लाल कलरचं आपल्याला सकाळी काढायचं आहे। रवा भिजत घालताना त्यामध्ये जास्त पाणी घालायचं आहे आणि सकाळी वरचं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर मी इथं टाकलेलं आहे जिरे, तीळ आणि मीठ। तर मीठ आपल्या हाताने 2 मुठी बसल, म्हणजे साधारणतः 100 ग्रॅम मीठ आपल्याला 2 किलो रव्यामध्ये वापरायचं आहे। तर आता इथं मीठ, तीळ, जिरे टाकून झालेले आहेत। तर आता हा जो भिजलेला रवा आहे हा थोडा थोडा टाकून चमच्याने असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत। गाठी न होता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यावर नंतर झाकण ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटं मी हा रवा व्यवस्थित हलवून घेतलेला आहे। पाण्याचं आणि रव्याचं हे प्रमाण परफेक्ट आहे। हे जर प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमच्या पापड्या अजिबात बिघडणार नाही। त्यानंतर अर्धा पाऊण तास मी ह्या चिक शिजवून घेतलेला आहे। चिक शिजला का नाही तर ते असं हाताला थोडं पाणी लावून हात असा चिकावर घेऊन पाहायचा आहे। जर हाताला चिक चिकटला नाही तर समजायचं चिक आपला शिजलेला आहे। त्यानंतर चमच्याने अशा मी कागदावर पापड्या घातलेल्या आहेत। तुमच्याकडे कागद नसेल तर तुम्ही साडीवर किंवा दुसऱ्या कपड्यावरही घालू शकता। तर तुम्ही पाहू शकता मी ह्या प्लास्टिकच्या कागदावर 2 किलो रव्याच्या पापड्या घालून ठेवलेल्या आहेत। आता ह्या 3 ते 4 तासानंतर पापड्या आपल्याला उलथून घ्यायच्या आहेत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्ही इथं पाहू शकता 4 तासानंतर ह्या पापड्या अशा सुकलेल्या आहेत। तर हाताने अशा एक एक करून पापड्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। अजिबात तुकडे होणार नाहीत याची काळजी घेऊन पापडी एक एक काढून घ्यायची आहे। सुकल्यानंतर खूप छान अशा पापड्या निघतात आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगल्या पापड्या वाळवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता पापड्या खूप छान अशा निघालेल्या आहेत। 3 ते 4 दिवसात उन्हात वाळल्यानंतर